आता विक्रमादित्य नावाचा एक राजा होता आणि त्या राजाच्या राज्यात ना एक वेता राहत होता. म्हणजे भूत असं समज हवं तर. त्या राज्यातल्या एका तांत्रिकाने राजाला असं सांगितलेलं असतं की आपल्या राज्यातल्या वेताळाला तू पकडून आण. राजा म्हणला ठीक आहे, मी त्या वेताळाला पकडून आणतो. म्हणून राजा त्या वेताळाच्या झाडापाशी गेला. वेताळाला बघून त्याला म्हणतो की चल माझ्या बरोबर. वेताळ त्याला म्हणतो की ठीक आहे, मी तुझ्या बरोबर येईन, पण फक्त एका अटीवर. कुठली अट? अट अशी होती की वाटेत जाताना वेताळ विक्रमाला एक गोष्ट सांगणार. त्या गोष्टीत एक प्रश्न असणार. त्या प्रश्नाचं जर बरोबर उत्तर राजाने दिलं तर वेताळ त्याला सोडून जाणार. असं उलट कसं? राजाबरोबर जायला पाहिजे त्याला. ते वेताळ म्हणजे उलट्या डोसक्याचा असतोय. तू ऐक पुढं, तो झाडाला उलटा लटकलेला असतोय. वय काय नाही वहिनी? असं म्हणतात खरं, पण असं नसतं. तर वेताळ त्याला प्रश्न सांगतो आणि त्याला म्हणतो माझ्या प्रश्नाचं उत्तर जर बरोबर दिलंस तर मी तुला सोडून जाणार, आणि जर चुकीचं उत्तर दिलंस तर मी तुझ्या बरोबर येणार. मग काय उत्तर येत नाही मला गप्प बसायचं? नाही 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 नाही. वेताळाने विक्रमाला असं सांगितलेलं असतं की बरोबर उत्तर येत असूनही जर का तू गप्प बसलास तर तुझ्या डोक्याची 100 शकलं होणार. म्हणजे तुझं डोकं फुटणार. अहो मग राजाला बरोबर उत्तर द्यायला पाहिजे. बरोबर. मग विक्रम राजा काय करतो, त्याच्या सगळ्या अटी मान्य करतो आणि त्याला म्हणतो बस माझ्या पाठीवर, जाऊ आपण. मग दोघही एका घनदाट जंगलातनं चालायला लागतात. खूप चालतात, खूप चालतात, खूप दम लागलेला असतो आणि वाटेत वेताळ त्याला गोष्ट सांगत असतो. वेताळ गोष्ट सांगायला सुरुवात करतो. एक राजा होता, त्याचं खूप मोठं राज्य होतं. त्या राज्यात त्याच्याकडे भरपूर संपत्ती, भरपूर सैन्य होतं. पण एके दिवशी काय झालं, राजा बेसावध असताना शत्रूंनी त्याच्यावर आक्रमण केलं. मग काय, राजा हारला आणि हारल्यामुळे त्याला त्याचं राज्य सोडून दुसऱ्या राज्यात आश्रयाला जायला लागलं. राजा तिथे सुखाने आनंदात राहायला लागला होता. पण एके दिवशी काय झालं माहितीये, तिथल्या एका राजकुमारीच्या तो प्रेमात पडला. मग राजकुमारी आणि राजा सारखे भेटायला लागले आणि एके दिवशी त्या दोघांचं लग्न झालं. लग्न झाल्यावर दोघांचा संसार सुखाने चालला होता. एके दिवशी राजा असाच आपल्या राज्यातनं फेरफटका मारत असताना त्याला एक रडणारी म्हातारी दिसली. त्याला प्रश्न पडला, का रडतीये बरं ही म्हातारी? आपण जाऊन विचारलं पाहिजे असं त्याला वाटलं. काय झोप यायली काय ताईसा? का तुला काय सटकायचंय काय? लगेच 2-4 मिनिटं पाय दाबलं की लगेच कटाळा आला ना ग चंदे तुला? नाही ताईसा, असं काय बी नाही. अहो तुमची सेवा करणं म्हणजे माझं कर्तव्य आहे. आली मोठी कर्तव्याची लाडकी. काम नाही, धाम नाही, दिसभर नुसतं घरभर हुंदडत असते का नाही चंदे तू? अगं जरा घरातली कामं कर म्हणजे कळल हातपाय कसं दुखत्यात ते. तुम्ही कसली कामं केली सा? 2-4 वेळा ते टीव्ही बघायला खाली काय उतरला सा, तेवढंच काय ते काम? आता तू आमच्यावर बी पाळत ठेवतेस का काय? अहो पाळत कुठं, मी तर तुमच्या संकटच होते ना व. आणि मला माहिती की घरातली समधी कामं थोरल्या ताई साहेबांनी केल्यात म्हणून. लई बोलायला लागली असा चंदे, लई बोलायला लागली. ती मास्तरीन बाई 2-4 शब्द गोड काय बोलली, तू बी तुझ्या सन्निधानासारखं पागळायला लागलीस की. आणि किती वेळा सांगितलंय का तुला आमच्या समोर तिला थोरलं थोरलं करायचं नाही म्हणून? अहो तसं काय बी नाही ताई साहेब, मी आपल्या शालूतून जोडा मारला. अहो खरं थोरले पण तर तुमच्याकडे हाय. ती कसली थोरली,
अहो तुमच्या पुढे ती म्हणजे मोलकरीणच की. पर काय बी म्हणत आहे सब, आज त्या मास्तरनीनं दुपारी लय भारी गोष्ट सांगितली बघा. तुम्ही तिथं पाहिजे होता बघा. गोष्टी ऐकाय आम्ही काही लहान आहे वय चंदे? नाही तरी बी तुम्ही तिथं पाहिजे होता. तुमच्या टीव्हीतल्या पेक्षा लय भारी गोष्ट सांगितली बघा तिनं. आता खरंच थोबाड फोडी ना चंदे. आव ताईसाहेब समजा ऐकून तर घ्या. तुम्ही तिथं नव्हता म्हणून तो राणादा लय हुशार झाला बघा. का काय दिवं लावलं त्यानं? अहो ताईसाहेब मास्तरनीनं गोष्ट झाल्यावर समध्यासनी एक कोडं घातलं बघा. कुणाला बी कोड्याचं उत्तर जमना, पण राणादाला जमलं. तो म्हणतो की आता मला सांग, या सगळ्या गोष्टीत सर्वात श्रेष्ठ कोण? तो शंखचूड साप का तो राजा? सगळ्यात भारी राजा. आणि त्यानं त्या शंखचूड सापाला पण वाचवलं आणि म्हणून तर त्याला त्याचं राज्य बी मिळालं. चूक आहे. मग कोण? शंखचूड साप. पण त्याला जेव्हा कळलं की त्याच्यासाठी कोणतरी जीव द्यायला निघाले, मग तो जीव द्यायला तयार झाला. मग काय समधी जण राणादाला हुशार आहेस असं म्हणायली. आणि मास्तरनीच्या डोळ्यात तर असलं कौतिक होतं राणादाबद्दल की काय विचारू नकासा. मला तर वाटलं राणादा लई मोठा बॅरिस्टरच झाला. बॅरिस्टर मधला ब तरी येतोय का त्या अडाण्याला? काही नाही ग, अडाणी त्यो अडाणीच राहणार बघ. तू तू गपचप पाय दाब. पर काय बी म्हणत आहे सब, राणादा आजकाल लई हुशार झालाय बघा. बरं राणादाचं सोडा, सन्निदाचं घ्या. तुमच्या पुढे कधी बी एका शब्दानं न बोलणारा हा सन्नी दादा आजकाल लई नाही ते बोलायलाय बघा तुम्हाला. मी आमच्या पप्पांच्या घरी निघून जाऊ. पप्पा पप्पा ए पप्पाचं बी आम्हाला दाखवू नकोस. आणि एवढंच असेल ना, जा तुझ्या पप्पाकडे चल. गप्प बस आता. अहो ताईसाहेब ऐकून तर घ्या समज, ती गोदा का ती तसलीच. साहेबांनी तर तुमचं रोजच काय ना काय तर पाणउतारा करायचं रतीपच लावलाय बघा. अहो थोरल्या सुनबाई पोरांना काहीतरी चांगलं समजून सांगते. त्या टीव्हीचा आवाज काय एवढा वाढवलाय? बंद करा ते डबड आधी. एक त्यो रानातच तुमच्या बाजून आहे बघा. पण त्याला बी मास्तरनीनं हुशार केला तर तुमचं काय खरं नाही. हा अख्खं घर बदलायलंय आता. रानादा एकदा बदललाय म्हणल्यावर तुमची आयुष्य आरामाची जिंदगी, तुमचं थोरलेपण हे कधी बदलल हे काय सांगता येत नाही बघा ताईसाहेब. मला तर वाटते तुम्हाला या घरात भांडीच घासत बसावे लागणार आहेत. तू उठ आधी. जा बरं इथं ना. जा तू. आमासी झोप येते. अहो ताईसाहेब आता आयुष्याची झोप जायची वेळ आली आणि झोपताय कसलं? चंदे आमचं टकुरं खराब व्हायच्या आत जा, नाहीतर काहीतरी वाईट होईल बघ. जा जा. अहो ताईसाहेब असं काय करतायसा? मी तुमची पाठ राखी नाही. झोपा पाहिजे. अगं पाठ राखण करतेस का आमच्या पाठीत खंजीर खुपसतेस? चल घेत ना. ताईसाहेब माझ्यावर डाऊट खातायसा, माझ्यावर. चंदे आमचं टाळकं सटकायच्या आत घेत ना, नाहीतर काहीतरी वाईट होईल बघ. जा. बर तुम्ही जा म्हणतायसा म्हणून मी जात्या. सावध राहा बर का. नाही असं नाही व्हायला पाहिजे. या कुठल्या अंजलीबाई कसले भारी दिसायला आहेत. मी वाचत बसल्यावर तुम्ही काय करणार? मी बघतो की तुम्हाला.